Now I request our next guest, Anuj Bante sir, to please come on the stage. Today, we are honored to welcome a visionary entrepreneur and an inspiring education leader who is committed to transforming learning into opportunity. Please join us in giving a warm welcome to Mr. Anuj Bante sir, founder of HK Group of Institute, a dynamic personality who has been instrumental in building an educational ecosystem focused on quality learning, skill development, and student success. Through his dedication and forward thinking approach, he continues to empower students to achieve academic excellence and build successful career. Now I request Mayur Tale sir to please welcome our honorable guest Anuj Bante sir. Sir, the stage is yours. नमस्कार नागपूर, कसे आहात सगळे? मला वाटतं अजून एनर्जी पाहिजे. नागपूर कसे आहात? अच्छा, इथे मी तुम्हाला स्पीच द्यायसाठी नाही आलो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक भविष्याबद्दल सांगायसाठी आलो. म्हणजे मी काय भविष्य करता नाही, पण भविष्याबद्दल तुम्हाला मी काही सांगू इच्छितो. कारण की इथे जे बसणारे विद्यार्थी आहेत, आज नाही तर उद्या कोणी IAS बनेल, कोणी IPS बनेल, कोणी एंटरप्रेन्योर बनेल, दुसरं काही कोणी कोणत्या क्षेत्रात जाईल. त्यामुळे मी म्हटलं की यामुळे तुम्ही मी भविष्य सांगण्यासाठी इथे आलेला आहे. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो CEO काही पण बनू शकते. नंतर एक छोटासा सर्वे घेऊ आपण. ज्यांना आपलं आयुष्य मोठं करायचं आहे ते हात वर करा. आणि ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये विशेष काही करायचं आहे ते हात वर करा. खूप छान. तुम्ही फ्युचरसाठी मेहनत करत आहात आणि कुठल्या जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि कुठली स्किल लागतील याचा तुम्ही विचार केला आहे का कधी? विचार केला आहे कधी? सर्वप्रथम आयोजकाचे खूप खूप आभार की मला या मंचावर आमंत्रित केले. माझ्या प्रिय युवा मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. मी आहे अनुज बांते, फाउंडर ऑफ HK ग्रुप ऑफ कंपनीज. गेल्या काही वर्षापासून मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वर्क करत आहो. मी मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स आणि ॲमेझॉन फॉर स्टार्टअप्समध्ये सहभाग घेतलेला आहे. मला सिलेक्शन झालेलं आहे. आणि माझ्या मिशन एकच आहे, भारतातील तरुणांची टेक्नॉलॉजी वापरणे नाही तर टेक्नॉलॉजी निर्माण करणारे व्हावे. म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्ही तयार करा, फक्त टेक्नॉलॉजी वापरा नको, फक्त रील्स स्क्रोल नको करा. टेक्नॉलॉजी तुम्ही वापरा आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी नवीन तयार करा, हे तुम्ही प्रेरणा ठेवा. थोडे आपण मागे जाऊया. आता 15 वर्षा पहिले जसं इंस्टाग्राम फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता रोज इंस्टाग्राममध्ये रील्स बघता, रोज स्क्रोल करता. आता तुम्ही जे बघून राहिले ते पहिले 15 वर्षा अगोदर होतं का? नव्हतं. ते प्रत्येक गोष्ट नव्हती, भरपूर गोष्टी नव्हत्या. इंटरनेट पण बरोबर पुरेशा प्रमाणात होतं नाही. तर तुम्ही हे बघा की 15 वर्षा पहिले म्हणत होते लोक की फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये वगैरे जे म्हणत होते की कम्प्युटर आला तर जॉब जातील. पण आता ती परिस्थिती आहे का? कम्प्युटरमुळे सगळं काही काम होऊन राहिलं. तर AI जो येणार आहे, तर AI फक्त तुमचे जॉब नेणार नाही, जॉब तुम्हाला देणार पण आहे. ठीक आहे. तर तुम्ही या AI इरासाठी चेंज व्हायला तयार राहा. म्हणजे आता म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेस स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे.
तर ए आयची आपण एक डेफिनेशन बघू. ए आय म्हणजे काय? एक साध्या सोप्या भाषेत सगळ्यांना म्हणतात की ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणी म्हणते चॅट जीपीटी. ए आय म्हणजे चॅट जीपीटी. ए आय म्हणजे चॅट जीपीटी आहे का? नाही. ए आय म्हणजे चॅट जीपीटी फक्त नाही. चॅट जीपीटी एक माध्यम आहे, एक टूल आहे फक्त तो. तर ए आय म्हणजे काय? ए आय म्हणजे अशीच टेक्नॉलॉजी जी माहिती समजते, त्यातून शिकते आणि निर्णय घेण्यास मदत करते. ए आय म्हणजे फक्त रोबोट नाही. ए आय म्हणजे चॅट जीपीटी नाही. ए आय आपल्या आयुष्यातील आपल्या आयुष्यावर आधारित आहे. ठीक आहे. आता जे आपण गुगल मॅप्समध्ये जे सजेशन्स वगैरे बघतो, तुम्हाला असं वाटतं की ए आय आता आला, पण ए आय आता आला नाही. जसं गुगल मॅप्सवर जे सजेशन दिसतं, जसं तुम्हाला इकडे आपण फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही इथे आलात तर तुम्ही लोकेशन टाकलं तुम्ही लोकेशन, तर लोकेशनमध्ये तुम्हाला जे सजेशन दिसलं ते पण ए आय आहे, ते ऑलरेडी आहे, पण ते कंपनीवाले यूज करतो, ते कंपनीज यूज करतो ते बॅकएंडमध्ये. आता बॅकएंड न होता आता तुम्ही स्वतः ए आय यूज करू शकता. आता जे कन्झ्युमर वर्सेस क्रिएटर तर कन्झ्युमर कोण आहेत? तर कन्झ्युमर आता सध्या जे रील स्क्रोल करून राहिले, फॉर एक्झाम्पल जे व्हिडिओ कन्झ्युम करून राहिले ते आहे कन्झ्युमर. आणि त्यानंतर जे क्रिएटर जे आहे ते कोण आहे? क्रिएटर जे फॉर एक्झाम्पल जे कंटेंट क्रिएटर आहे ते झाले क्रिएटर. जे क्रिएटर असतात ते काही ना काही निर्माण करतात. आता मी याच्याबद्दल बोललो होतो की ए आय जॉब घेणार काय तुमच्या? तर ए आय जॉब घेईल का? माझं उत्तर हे आहे की काही जॉब बदलतील. फॉर एक्झाम्पल आता ATMs आले. ATMs जसे आले तर ATMsमध्ये लोक म्हणत होते की बँकेमधून पैसे काढता येते, पण आता ATMs आले तर ATMमध्ये पण नेऊन जॉब क्रिएट झाले. तिथे कम्प्युटरचे जो रिपेअर करते त्याला जॉब मिळाला, जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याला जॉब मिळाला, जो कॅश डिपॉझिट मशीनमध्ये जो कॅश डिपॉझिट करते त्याला सुद्धा जॉब मिळाला. तर अशा प्रकारे जॉब आणखी नवीन क्रिएट झाले आहेत. असं नाही की जॉब केलेले आहेत, पण लोकांनी त्यावेळेस संभ्रम निर्माण केला होता की कम्प्युटर आल्यावर सुद्धा तुमचे पूर्ण जॉब जातील. असं काही घडलेलं नाही आहे. जसा कम्प्युटर आला, मोबाईल आला, त्यानंतर नवीन तुम्हाला दिशा भेटल्या, नवीन अपॉर्च्युनिटीज भेटल्या, त्यानुसार ए आय सुद्धा तुम्हाला त्या प्रकारे अपॉर्च्युनिटी देईल. तर फ्युचरमध्ये तुम्ही आता स्टुडंट आहात तर तुम्हाला करिअरमध्ये काय काय म्हणजे ए आयचे आहे डोमेन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही वर्क करू शकता. तर ए आय इंजिनियर आहे, डेटा सायंटिस्ट आहे, प्रॉम्प्ट इंजिनियर आहे, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे, रोबोटिक्स आहे, त्याच्यानंतर ड्रोन स्पेशलिस्ट आहे आणि ए आय हेल्थकेअर स्पेशलिस्ट आहे. त्यानंतर फ्युचर स्किलमध्ये तुम्हाला आता फक्त ए आय फक्त कोर्स केल्याने होणार नाही. तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ग्रॅज्युएशन करत आहात, ग्रॅज्युएशन केलं तुम्ही तर ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला नुसतं पटकन जॉब लागते का? नाही. तुम्हाला इंटर्नशिप करावं लागते. इंटर्नशिप 6 महिन्याची 3 महिन्याची कमीत कमी तुम्ही करा. तर त्याच प्रकारे आता तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून जसं तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी करत होते तसंच त्याच प्रकारे आता तुम्हाला ए आयचं नॉलेज घेणं आणि ए आय स्किल डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ए आय स्किल डेव्हलप नाही करणार तर तुमचा जॉब निश्चित दुसरा कोणी घेऊन जाईल जो ए आयमध्ये स्पेशलिस्ट राहील तो. आता एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी. तर ए आयमध्ये आपल्याला करिअर करायचं तर एक फॉर्म्युला आहे, असा आहे थिंक ॲक्शन सक्सेस. हा कोणाचा फॉर्म्युला नाही, हा मी सांगतो तुम्हाला. थिंक ॲक्शन सक्सेस कसं करायचं? तर सगळ्यात पहिले विचार करायचा, विचार केल्यानंतर ॲक्शन कसा घ्यायचा आणि सक्सेस कसा करायचा. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. थिंक तर जसं एक विचार केला आपण की मला एक सनसेटचे इमेज क्रिएट करायचे आहे चॅट जीपीटीवरून. तर मी एक विचार केला. विचार केल्यानंतर माझ्याकडे डोक्यात विचार आला. तो विचार मी कीबोर्ड थ्रू प्रॉम्प्टने टाकला चॅट जीपीटीमध्ये. चॅट जीपीटीमधून तो विचार ॲक्शनमध्ये कन्वर्ट झाला. ॲक्शनमधून कन्वर्ट होऊन तिथे इमेज क्रिएट झाली. तर इमेज क्रिएट झाल्यावर ते झालं सक्सेस. तर थिंक ॲक्शन सक्सेस या प्रकारे तुम्ही ए आयमध्ये आपली स्किल डेव्हलप करू शकता. तर हे 3 माध्यम आहेत, तुम्ही ए आयमध्ये समोर जाऊ शकता. त्यानंतर भारतातला सगळ्यात मोठा युवा आहे, इथे पण युवा बसलेला आहे. जवळपास 20 वर्षात इन फ्युचर भारत ए आयमध्ये भरपूर समोर जाईल, कारण की आपल्याकडे युथ शक्ती आहे. सगळ्यात जास्त युवा भारतामध्ये आहे, त्यामुळे भारतामध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही स्किलकडे भरपूर लक्ष द्या आणि डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या, स्किल डेव्हलपमेंटकडे. त्यानंतर मी इथे पॅरेंट्स पण बसले, त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचे जे विद्यार्थी आहेत ते फक्त तुम्ही ग्रॅज्युएशन करू नका, आणखी तुम्ही ए आयचे कोर्सेस किंवा आणखी करिक्युलम ॲक्टिव्हिटीज हे घ्या. त्यामुळे तुमच्या फ्युचरमध्ये भरपूर काही तुम्हाला परिणाम वेगळे दिसतील. एक तुम्हाला हे सांगतो उदाहरण.
फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे जो 4 तास रील बघतो, फॉर एक्झाम्पल 4 तास रील बघतो, आणि एक व्यक्ती आहे जो 1 तास रील बघतो आणि 3 तास स्किल डेव्हलपमेंट करतो. तर 1 वर्षात तुम्ही सांगा की 1 वर्ष जो 4 वर्ष जो 4 तास जो रील बघतो त्याच्या फ्युचर आणि जो 1 तास रील बघतो त्याच्या फ्युचरमध्ये किती फरक येईल. जो व्यक्ती 3 तास जो स्किल डेव्हलपमेंटसाठी लक्ष देऊन राहिला त्याच्याकडे किती फरक पडतो. म्हणून तुम्ही स्किलकडे लक्ष द्या, फक्त रील स्क्रोल करू नका, आणि जे कंटेंट येते ते कंटेंट व्यवस्थित बघा, आणि जे कामाचे कंटेंट आहे तेच तुम्ही कन्झ्युम करा. आता मेन गोष्ट आहे की तुम्ही कुठून आलात आणि कोणत्या शाळेत शिकलात. आता ही काही गोष्ट राहिली नाही आहे. तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही काही पण करू शकता. महत्त्वाची आहे स्किल. तुम्ही स्किल डेव्हलप करा तर तुमचं फ्युचर ब्राईट आहे. अदरवाईज तुम्ही म्हणाल की मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, ठीक आहे, त्यासाठी एक स्टेटससाठी ठीक आहे, सिम्बॉलसाठी ठीक आहे, कॅम्पस आला त्यानंतर सिलेक्शन पण झालं, पण बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही शिकून आणि आपली स्किल डेव्हलप करून तुम्ही फ्युचरमध्ये इन फ्युचर तुम्ही समोर जाऊ शकता. तर तुम्ही शिकण्याची प्रवृत्ती ठेवा, त्यामुळे तुम्ही समोर जाऊ शकता. एक छोटंसं एक प्रे आहे, थोडंसं 2 मिनटं बस उभे राहा. तुम्ही उभे राहू शकता. मी जसं म्हणतो ते एक त्याच्या मागे म्हणायचं आहे तुम्हाला, कारण की आता कसं AI फ्युचर आहे. तर तुम्ही जर AI बद्दल लक्ष देणार नाही, स्किल डेव्हलप करणार नाही, तर तुम्हाला काही तुमचं फ्युचर ब्राईट राहणार नाही. त्यामुळे एक छोटीशी एक प्रतिज्ञासारखं एक आपण 3 वाक्य बोलू. चला सुरुवात करूया. I will create my own future. I will create my own future. I am ready for the AI era. I am ready for the AI era. I am the future of India. I am the future of India. धन्यवाद. बसून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारू शकता. हॅलो सर, माझा प्रश्न असा होता की AI वरती आपण या काळामध्ये 100% ट्रस्ट करू शकतो की नाही. कारण की आपण कधी कधी बघतो ChatGPT आपण आन्सर यूज करतो, ते कधी कधी म्हणजे 90% बरोबर असतात, पण 1% मध्ये कधीतरी आपण चुकून जातो किंवा ते आन्सर आपलं रॉंग होते. माझा आन्सर आहे की पूर्णपणे आपण त्याच्यावर डिपेंड राहू न शकत नाही. कारण की तुम्हाला थोडंसं म्हणजे त्याच्यात ॲनालिसिस करावंच लागेल, डेटा ॲनालिसिस करावंच लागेल की तुम्ही खरंच आहे का, एक सत्यतेची पडताळण्यात जरुरी आहे. थँक्यू सो मच सर, डाऊट क्लिअर झाला. आणखी कोणी? सर, अमेरिकामध्ये AI मुळे ऑटोमॅटिक कार्स आलेल्या आहेत, तर इंडियामध्ये ते कधीपर्यंत येणार विदाउट ड्रायव्हर? ॲटोमॅटिक कार्स इंडियामध्ये सुद्धा आल्या आहेत, टेस्लानी पण एंट्री केली आहे, पण आपल्याकडचे रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. त्या कारणाने इथे थोडं चालायला प्रॉब्लेम जाईल. फक्त ते जे कार्स आहे ते जे न्यू सिटीज आहे, फॉर एक्झाम्पल जसं नोएडा यासारखी सिटी आहे, फॉर एक्झाम्पल गुरुग्रामसाठी सिटी आहे, जे न्यू सिटी त्यासाठी विशेष डेव्हलप करावं लागेल. त्याच्यानुसार ते जे सिग्नल्स जो फॉलो करेन, त्यानंतर जे रोड फॉलो करेन, रूट फॉलो करेन, त्या सॅटेलाईट त्याच्यात व्यवस्थित वर्क करेन. इथे आपला जे जुने जे रोड्स आहे, तुम्ही तर आता बघा त्याच्या न्यूज वगैरे येत आहे, तर ते हे रोड त्या लायकी सध्या तर आहे नाही. ज्या प्रकारे बनेन त्या इन फ्युचर नक्कीच आपल्या इंडियामध्ये ती ऑटोमॅटिक कार चालेल. थँक्यू सर. हॅलो सर, माझा क्वेश्चन हा आहे की आता जी यंग जनरेशन आहे ती मोबाईल यूज करून AIचा यूज करू शकते, पण जे गावातले लोक आहेत, जे रूरल एरियामध्ये राहतात आणि ज्यांची वय थोडी जास्त आहे, ज्यांनी कधी मोबाईल पण यूज केलेला नाही, ते AIचा वापर कशा प्रकारे करू शकतात? आता जेमिनी आला आहे, सगळ्यात पहिले तिथे व्हॉईस कमांड आहे. तिथे
जेमिनायमध्ये आणि ChatGPTमध्ये पण आहे, परप्लेक्सिटी पण मध्ये पण आहे. ते एक व्हॉईस कमांडचं फीचर आलेलं आहे, ते AIचं यूज करू शकता. फक्त AI म्हणजे फक्त तुम्ही एक चॅटबॉट यूज करून राहिले. तुम्ही AIचा जो म्हणत आहे की यूज कसं करायचं, ते यूज करायसाठी त्यांना टेक्निकल नॉलेज घ्यायची गरज आहे. भरपूर कोर्सेस अवेलेबल आहे. जर त्यांची स्किल डेव्हलपमेंट झाली आहे तर भरपूर गुगलचे फ्री AI कोर्सेस आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, भरपूर असे कंपनीजचे आहेत, ते तुम्ही करू शकता. शेतीमध्ये काही AIचा वापर करून काही होऊ शकतं का? हा बिलकुल होऊ शकते. IoT खूप समोर गेलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स या टेक्नॉलॉजीनी आपण शेतीमध्ये भरपूर प्रमाणात आपण जसं ड्रिप सिंचन आहे, त्यानंतर आणखी जसं वेदर आहे, त्या प्रकारे आपण पॉली हाऊसेस वगैरे जे लावतो त्याचं पूर्ण ऑटोमेशन पूर्ण होते. आता तुम्ही बघा की विदाऊट माती हे आपण फसल घेऊ शकतो, म्हणजे आपण उत्पन्न घेऊ शकतो. हे सुद्धा शक्य झालं आहे AIमुळे. थँक्यू. Sir, how to balance the use of AI and your own intelligence in your daily life? How to balance your life and AI means use of AI. Okay. How to balance? When you share all the things towards AI, the AI is result is overwhelming. Means sometimes they answer different things, but when your mindset is stable, my suggestion is just meditate yourself first. Meditation is good for to not towards any different way. मीन्स आप मेडिटेशन वगैरह करो तब जाके आपका बैलेंस हो पाएगा, क्योंकि AI आपको भटका भी सकता है, बिल्कुल भटका सकता है. तो आप स्टेबल हो तो आप मेडिटेशन करो तो आप बराबर डिसीजन लोगे, आप AI को अच्छा फिट करोगे और आपको आंसर भी सही देंगे वो. हॅलो सर, माझा प्रश्न असा की आता तुम्ही सांगितलं की AI ऑलमोस्ट सर्वांना अवेलेबल आहे, राईट? आणि त्यानंतर जसं जे लोक पॉझिटिव्हली त्याला यूज करतील त्यांचं तर चांगलं, बट देर आर सम पीपल जे लोक त्याला एक नेगेटिव्ह वेमध्ये पण यूज करतात. सो त्याच्या म्हणजे ते सर्वांना अवेलेबल असल्यामुळे मग त्याचं काय एक सोल्युशन की नेगेटिव्ह वेमध्ये मग तो यूज नाही झाला पाहिजे? आता प्रत्येक गोष्टीमध्ये दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण AIमध्ये सुद्धा तीच बाजू आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे पण जसं आता पूर्ण हॉल भरलेला आहे, त्यात सगळे लोक पॉझिटिव्ह आहेत असं नाही, काही निगेटिव्ह पण राहू शकतात माझ्याबद्दल, आता पॉझिटिव्ह पण राहू शकतात. तर अशा प्रकारे याचे पण दोन बाजू आहेत. तर ते तुम्ही जे म्हटलं की यूज त्याच्यात कसं नाही करायचं, भरपूर सिक्युरिटीज आहे. तुम्ही आता काही वेगळी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी करा AIमध्ये, तुम्हाला AI करू देणार नाही. तर भरपूर आता सिक्युरिटी आली आहे, त्याच्यामुळे त्याला रोख लागण्यात खूप जास्त म्हणजे झाला आहे, सक्षम झाला आहे आता. आणखी कोणी क्वेश्चन आहे? हॅलो सर, म्हणजे इथे BA आणि BCom दोन्ही फील्डचे विद्यार्थी पण आहे. आमची टेक्निकल फील्डबद्दल म्हणजे काही नॉलेज नाही आहे, तर आम्ही काय करू शकतो? टेक्निकल आम्हाला IT कंपनी या कुठे जॉब मिळू शकते त्याबद्दल? आता भरपूर तुम्हाला आता पहिले पेड कोर्सेस होते, तर आता फ्री कोर्सेस भरपूर म्हणजे AI कंपनीने स्वतः कोर्सेस काढलेले आहे. फॉर एक्झाम्पल आता ओपन AIचे स्वतःचे कोर्सेस आहे, जेमिनायचे म्हणजे गुगलचे स्वतःचे कोर्सेस आहे, मायक्रोसॉफ्टचे पण स्वतःचे कोर्सेस आहेत, आपल्या क्लाउडचे पण स्वतःचे कोर्सेस आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा ऑफिशियल, तुम्हाला तिथे कोर्सेस भेटतील. तर कोर्सेस मिळाल्यानंतर ते तुम्ही कोर्स करा आणि अगदी फ्री आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर त्याच्यामुळे तुमची स्किल भरपूर वाढेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी एक सजेशन करतो की TEDxचे व्हिडिओ जे आहे ते भरपूर बघत जा, ते पण चांगलं आहे तुमच्यासाठी. ते तुम्ही ते पण करू शकता, तुमची स्किल भरपूर इम्प्रूव्ह होईल. अच्छा, हा एक शेवटचा प्रश्न सर. ठीक आहे. हॅलो सर,
मैं इशिका देवले एनडे क्लासेस से आई हूँ। मेरा क्वेश्चन ये था कि जैसे आपने बताया कि एआई जेमिना है और बहुत सारे, तो क्या ये इंडिया का है? इंडिया क्या ऐसी कुछ चीज़ बना नहीं सकता क्या? बिल्कुल बना सकता है, बना भी लिया है। सर्वर में AI करके है, बहुत कुछ अच्छा काम कर रहे हैं। और उसके अब में मेरा भी खुद का भी AI है, तो बहुत से चीज़ें लोगों ने बनाए हैं। ऐसा नहीं है कि इंडिया में काम कर रहे हैं, गवर्नमेंट ने भी AI बनाया है, इंडिया AI करके। ऐसा नहीं है कि इंडिया वर्क नहीं कर रही, लेकिन कैसा है, प्रमोशंस और सपोर्ट ये सब चीज़ें लगती है। और अभी धीरे धीरे अपना इंडिया इम्प्रूव होगा और बहुत आगे जाएगा, और AI में भी बहुत आगे जाएगा। 20 साल में आप देखो बहुत आगे जाएगा। Thank you so much, Mr. Anuj Bante sir, for your inspiring words and valuable guidance. We are truly grateful for your time and encouragement.